वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे। गणराया, मुलाची कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ दे, आम्ही अष्टविनायक दर्शनाला येऊ। बाप्पा बाप्पा, माझ्या उद्योग धंद्यात बरकत दे रे बाबा, मी सिद्धिविनायकाला चालत येते रे बाप्पा। विघ्नहर्ता, परीक्षेत चांगले मार्क मिळू दे रे, तुला 5 नारळांचा हार देईन। घर विकत घेतोय, कोणतीही अडचण येता कामा नये रे बाप्पा। देवा, इंटरव्ह्यू मध्ये पास झाले ना तर दर मंगळवारी तुझ्या दर्शनाला येईन। अरे बस करा तुमच्या या समजुती। प्रत्येक गरजेसाठी तुम्ही माझ्यावरच का अवलंबून आहात? तुमच्या कर्तृत्वाने हे सर्व काही मिळावे म्हणून इतर प्राण्यांपेक्षा आम्ही तुम्हास जास्त बुद्धी आणि विद्या दिली, पण तुम्ही मात्र पिढ्यानपिढ्या आणि संस्काराच्या रूपाने मिळत गेलेल्या काही सवयी आणि समजुती आपल्यात रुजवून बसला। यामुळे तुमच्यात न्यूनगंड, भीती, आळस आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होऊन हीच कारणे तुमच्या प्रगतीत अडथळा आणत आहेत। ह्या सवयी आणि समजुतींमध्ये अडकला आहात। नोबेल पारितोषिक मिळालेल्या पॉवलोव शास्त्रज्ञाने केलेल्या प्रयोगातून दाखवतो, पहा। कुत्र्याला एका दरवाजासमोर उभे केले होते। दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला एक बेल ठेवण्यात आली होती। पहिल्या वेळेस जेव्हा शास्त्रज्ञाने बेल वाजवली त्यावेळेस कुत्र्याने त्याकडे लक्षही दिले नाही। थोड्या वेळानंतर परत बेल वाजवण्यात आली आणि कुत्र्याचे आवडते जेवण देण्यात आले। जेवण पाहताच कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटले। बेल वाजवून जेवण देण्याची ही क्रिया शास्त्रज्ञाने 3-4 वेळा केली। कुत्र्याच्या तोंडाला नक्की कधी पाणी सुटेल हे पडताळण्यासाठी कुत्र्याची जिथून लाळ सुटते तेथे शस्त्रक्रिया करून प्लास्टिकची पिशवी लावण्यात आली। लवकरच कुत्र्याच्या लक्षात आले की बेल वाजल्यावर आपल्याला खायला मिळते। आता शास्त्रज्ञाने मात्र बेल वाजवण्याच्या वेळा बदलल्या आणि त्या पाठोपाठ जेवणही देण्याचं बंद केलं। पण प्रत्येक वेळेस बेलच्या आवाजापाठोपाठ लाळ गाळण्याची क्रिया कुत्र्याकडून होतच होती, पण हे सगळं आपोआप होत होतं। जेवणाआधी सातत्याने बेलचा पुरवठा केला गेला आणि थोड्याच वेळात बेलच्या आवाजाने जेवणाची जागा कधी घेतली हे कुत्र्याला कळलेच नाही। तुम्हीही आयुष्यात जे काही शिकता ते प्रामुख्याने ह्याच प्रकारे शिकता आणि ती समज समजून घेऊन आयुष्यभर बेल सारखा तिचा उपयोग करता। बाळा, अरे चल भरा भरा। अरे आज ऍडमिशनचा शेवटचा दिवस, त्यात अगोदरच आपल्याला जायला उशीर झालाय रे। चल लवकर। हो चल चल चल। आई ग, मेलीला आत्ताच आडवं जायचं होतं बघ। अगं काय झालं काय? अरे मांजर आडवी गेली ना, म्हणजे अपशकुन। आता काही तुझी ऍडमिशन होईल असं वाटत नाही। चल 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 लवकर। ती बघ, ती मांजर पूर्ण रस्ता पार करायच्या आत आपण तिच्या पुढच्या बाजूने जाऊ। चल 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 चल। पाहिलं, त्या आईला मिळालेली बेल किती महागात पडली। अशा अनेक शुभ अशुभ संकल्पनांच्या बेल रुजू आहेत। पितृपक्षात कोणतेही शुभ काम करायचे नाही, अमावस्येला खरेदी करायची नाही, काच तुटणे म्हणजे शुभ, गाडीला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची वगैरे वगैरे वगैरे। ह्या आहेत संस्कृती समजुती। आता पहा संस्कार समजुती। 4 माकडांना एका मोठ्या रूम मध्ये ठेवले होते। त्या रूमच्या एका कोपऱ्यात वरच्या बाजूला माकडांचे आवडते खाद्य म्हणजे केळीचा घड होता। केळीचा घड पाहताच 4ही माकडे त्या दिशेने जोरात धावू लागली, पण रूमच्या अर्ध्यावर येताच पाण्याचा जोरात फवारा सुरू झाला। पाण्याच्या फवाऱ्यामुळे सगळी माकडे मागे परतली आणि लगेच फवारे बंद झाले, कारण तिथे सेन्सर लावलेला होता। केळीचा मोह काही केल्या आवरता येत नव्हता, म्हणून माकडाने 2-3 दिवस परत प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तसेच होत गेले। त्यानंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न केलाच नाही। आता शास्त्रज्ञाने
एका माकडाला बाहेर काढले आणि नवीन माकड रूममध्ये सोडले. जशी नवीन माकडाने त्या केळीच्या घड्याकडे धाव घेतली तसे या 3 माकडांनी त्याला पकडले आणि बेदम मारण्यास सुरुवात केली व त्यास एका बाजूस गप्प बसण्यास सांगितले. अशा प्रकारे एक एक करून 4ही माकडे बदलली. प्रत्येक वेळी जुने माकड नवीन माकडाला मारत असे. या उलट तर रूम मधील 4ही नवीन माकडांना हेही माहीत नव्हते की तिथे पाण्याचे फवारे आहेत. काय मग दिसले का तुमच्यातील माकड? नाही? चला तर पहा. हो मामी, मी त्याचा वाण काकींबरोबर देवळात जाऊन येत आहे. हा, शिरा पडली तुझ्या तोंडार. मासिक पाळीत कोण देवळात जातात का? नाही जाऊचा. गो माकडीने आपल्या कुलदेवतेकच चालणार नाही. गप्प कोपऱ्यात बसून राहू. तिला माकडीण म्हणाली, पण स्वतःच काय? तुमच्या बहुतेक संस्कारांमध्ये नकार घंटाच असते. ग्रहणात बाहेर पडायचं नाही, शनिवारी नख आणि केस कापायचे नाही, जोरात हसायचं नाही, बायकोचं ऐकायचं नाही. वरपक्ष आणि वधूपक्ष म्हणजे कुरुक्षेत्रातील 2 परस्पर विरुद्ध सैन्य. हे सगळं पटत नसतानाही तुम्ही त्याचं पालन करताना दिसता. ही संस्कार समजुती तुमच्यात रुजवताना खूप दमदाटी करून रुजवली जाते. त्यामुळे तुमच्यातील ताकद किंवा क्षमता कशी दाबली जाते ते पहा. हत्ती लहान असताना त्याच्या पायाला पट्टा लावतात. त्या पट्ट्याला दोन्ही बाजूने तलवारीसारखी धार असते. तो पट्टा लोखंडी साखळीसकट लोखंडी खांबाला जोडलेला असतो. हत्ती आपली सुटका करून घेण्यासाठी सारी शक्ती पणाला लावून तो खांब उपटून काढण्याचा प्रयत्न करतो. पण पट्ट्यामुळे त्याच्या पायाला जखमा होतात. जखमांमुळे पाय खूप दुखतो. म्हणून हत्ती हळूहळू आपली शक्ती लावणं बंद करतो. मग हत्ती जसजसा मोठा होत जातो तसतसे त्या लोखंडी खांबाच्या जागी लाकडी खांब येतो. साखळी आणि पट्ट्याच्या जागी रश्शी येते. ती रश्शी फक्त पायाला व खांबाला गुंडाळलेली असते. तरीही हत्ती तो खांब उपटून काढत नाही, कारण तो समज करून बसतो की हे आपण कधीही उपटून काढू शकत नाही. या हत्तीसारखे तुमच्यात कशा प्रकारे न्यूनगंड आणि भीती निर्माण करतात ते पाहण्यासाठी चला आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत. राजू, का थांबलास भाषण करताना? तुझ्यामुळे आज आपल्या शाळेचं नाव खराब झालंय. सगळे हसत होते तुझ्यावर आणि आमच्यावरही. हे बघा, यापुढे तुमच्या मुलाला कधीच वक्तृत्व स्पर्धेत भाग घेता येणार नाही. अरे बावळटा, खरंच मठ्ठ आहेस तू. नालायका, तुला काहीच कसं कळत नाही रे. गधड्या, चल घरी चल. तुला ना चांगला बदलूनच काढतो आता. चल चल. कशाला थांबतोस काय? चल घरी. चांगला दाखवतो तुला धडा. स्वतः विषयीचे हे शब्द ऐकल्यानंतर राजूच्या टॅलेंटवर झापड पडली. यामुळे सगळ्यांच्या समोर उभा राहण्याची हिम्मत आणि येणाऱ्या संधी तो गमावून बसला. चूक होणे म्हणजे अघोरी कृत्य केल्यासारखे वाटते पालकांना आणि शिक्षकांना. कुटुंबातील व्यक्तीचा पोहताना मृत्यू झाल्यामुळे अखंड खानदानामध्ये पोहण्याला पिढ्यान पिढ्या बनली. दुचाकीच्या अपघातामुळे दुचाकी हा अपशकुनी शब्द सुद्धा अखंड कुटुंबात पिढ्यान पिढ्या वर्ज. शाळेत जा, चांगले गुण मिळवा आणि सुरक्षित सेफ नोकरी शोधा. ज्यांच्यात हा न्यूनगंड असतो त्यांना मग मागे राहण्याची सवय लागते आणि कम्फर्ट झोन मध्ये कसे अडकतात ते पहा. एका उंदराला 2 दिवस उपाशी ठेवून एका पिंजऱ्यात ठेवण्यात आलं. फिरता फिरता चुकून त्याच्याकडून एक बटन दाबलं गेलं आणि दुसऱ्या बाजूने त्यास खाऊ मिळाला. बटन दाबायचं आणि खाऊ खायचा हा त्याचा रोजचा दिनक्रम झाला. 2 दिवसानंतर शास्त्रज्ञाने त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला तसा तो उंदीर बाहेर निघून गेला. पण 2 दिवसानंतर तो उंदीर पिंजऱ्यात परत आला, कारण त्याला बाहेर खाऊ देणारं बटण मिळालं नाही. इथे तर त्याला काहीही कष्ट केल्याशिवाय खायला मिळत होतं. उंदरासारखी तुमची सवयीची एक चाकोरी तयार करता आणि त्यातील कोणतीही गोष्ट बदलायची म्हणजे तुम्हाला बिथरायला होतं. कसे हे पहा.
अरे आशिष, तुझे साबण आम्हाला विकले होतेस ना, खूप छान आहेत बरं का. अतिशय म्हणजे गुणवत्ता अतिशय उत्तम आहे त्यांची. सर, हे मी घरी स्वतःच साबण बनवतो. काय सांगतोस? हा, आणि जवळपासच्या लोकांना विकतो. अरे वा, त्यामुळे माझी मीठ भाकरी सुटते. अरे वा 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 वा. तू असं कर, तू उद्या माझ्या कंपनीमध्ये ये, मी तुला एक मोठी ऑर्डर मिळवून देतो. हे माझं कार्ड घे. हे घे. धन्यवाद सर. पण सर, ये उद्या. मी करतो तुम्हाला फोन. फोन करूया, आठवणीने ये बरं का. हा सर. आशिषने त्यांना कधीच फोन केला नाही, कारण नसती झेंगट मागे कशाला, आणि त्यात तो तुटपुंजा मिळकतीमध्ये समाधानी होता. त्याला त्रास घेण्याची इच्छाच नव्हती. अशामुळेच मागेच राहायची सवय लागते आणि तो होऊन जातो उंदरासारखा कम्फर्ट झोन. काही जणांच्या घरात बसण्याच्या जागा ठरलेल्या असतात. नेहमीच सगळीकडे उशिरा जायची सवय. हॉटेलमध्ये गेलं तर काही मंडळी ठराविक पदार्थाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. बरीच वर्ष एकाच कंपनीमध्ये काम करायचं, अशा खूप सवयी तुमच्या अंगवळणी पडलेल्या असतात. त्यामुळे प्रगती होत नाही. तुम्ही या चारही गोष्टीत अडकून एका काचेच्या दिव्यासारखे होता. म्हणजे जेव्हा काचेचा दिवा नवीन असतो तोपर्यंत तो स्वच्छ प्रकाश देत असतो, पण हळूहळू जेव्हा त्या काचेला काजळी लागते तेव्हा तो प्रकाश अंधुक होतो. तुमचंही आयुष्य ह्या दिव्यासारखंच आहे, कारण तुमच्या विचारांवर सवय आणि समजुतीची काजळी लागली आहे. जोपर्यंत तुम्ही ही काजळी आतून पुसत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होऊ शकत नाही. तुमच्या विकासाच्या आड येणाऱ्या ह्या कुत्र्यासारख्या बेल समजुती, संस्कार रूपी माकडाच्या समजुती, स्वभावावर हत्तीसारखे आघात करणारी परंपरा आणि उंदरासारख्या सवयी तुम्हाला सोडायच्या असतील तर निसर्गाने तुम्हालाच दिलेल्या कल्पना शक्ती, सद्सद विवेक बुद्धी, जागरूकता आणि इच्छाशक्ती या चारीही देणग्यांच्या संगमाने सवयी व समजुती निष्प्रभ करू शकता. नवसाने नव्हे तर कर्तृत्वाने करून दाखवा, तरच माझा नवस पूर्ण होईल. माझ्यावर श्रद्धा ठेवा, पण अवलंबून राहू नका. स्वतःत परिवर्तन करा, विचार बदला, आयुष्य बदला आणि देशालाही बदला. तथास्तु. तेजस्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षासे आधार, शिल्पासहाकारी जैसा शिल्पकार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना उद्धरी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना आधार संस्कार, मना घडवी संस्कार, मना घडवी संस्कार, मना नीती दे संस्कार, मना शांती दे संस्कार, मना बुद्धि दे संस्कार, मना सिद्धि दे संस्कार, मना शक्ति दे संस्कार.